विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू होता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, याची जी फर्स्ट एक्सरसाइज होती 7.1, त्याचा आपला एक खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम रिमेनिंग आहे. ते प्रॉब्लेम आज आपण टीच करणार आहोत. फर्स्ट वन, तुम्ही तर या प्रॉब्लेमला मोस्ट IMP करून ठेवा अँड देन राईट डाऊन द प्रॉब्लेम. लेट x denote the sum of number of octane. Let x denote the sum of number of octane when two fair dice are rolled. When two fair dice are rolled, full stop, find the standard deviation of x. Find the standard deviation of x. Okay, now see on the board carefully. हे जर प्रॉब्लेम तुम्ही कोणत्या डायजेस्ट मध्ये जरी बघाल तरी तुम्हाला सॅम्पल स्पेस डायग्राम मध्ये ड्रॉ करून दिला, डायजेस्ट मध्ये ड्रॉ करून दिला नाही आहे. मग विद्यार्थी काय करतात, डायजेस्ट मध्ये डायरेक्ट कॉलम देऊन राहतात. 2, 3, 4 असे डायरेक्ट कॉलम देऊन आहे. एक्स ची व्हॅल्यू देऊन आहे 2, 3, 4 अप टू 12. त्यावरून काढला पी ऑफ एक्स. त्यावरून काय काढला, पी ऑफ एक्स. तर स्टुडंट थोडे कन्फ्यूज होतात का हे डायरेक्ट 2 पासून 12 व्हॅल्यू कशी आली. म्हणून मी आधी तुम्हाला सॅम्पल स्पेस ड्रॉ करून देतो. आफ्टर दॅट आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू. केअरफुली लक्ष द्यायचा. फर्स्ट वन, लेट x denote the sum of two number. The sum of two number. Let x denote the sum of two number. But केव्हाची सम, जेव्हा दोन डायस आपण रोल केले. When two dice are rolled. When two dice are rolled. आता जर दोन डायस जर रोल केले विद्यार्थी मित्रांनो, therefore sample space S equal to. आता सॅम्पल स्पेस कडे केअरफुली लक्ष द्यायचा. डायस किती रोल केले मी, 2. या हाती एक डायस आहे माझ्या, या हाती एक डायस आहे. ओके, अशा प्रकारे मी 2 डायस ना, मी जर पहिला डायस रोल केला त्यावर 1 आला, दुसऱ्या डायस वर पण 1 आला, मग दुसऱ्या डायस वर 1, पहिल्या डायस वर 1 तर दुसऱ्या डायस वर 2. म्हणजे मी काय करणार, मला सॅम्पल स्पेस काढायचा आहे. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आणि कशा कशा व्हॅल्यू येऊ शकतात. तर मी काय करतो, पहिल्या डायस वर 1 हा कॉमन ठेवतो किंवा कॉन्स्टंट ठेवतो आणि दुसऱ्या डायस ठेवला आणि बाकी डायस वर पहिले 1 आला, मग 2 आला, मग 3 आला, असं चेंज केलं. सेम पहिल्या डायस वर 2 कॉमन किंवा कॉन्स्टंट, बाकी डायस वर चेंज करू. ओके, मी बाकी डायस वर काय करत आहे, मी चेंज. असं जर आपण चेंज करत आणि लिहत गेलो तेव्हाच आपल्याला काय भेटणार, सॅम्पल स्पेस. मग पहिल्या डायस वर मी 3 कॉन्स्टंट ठेवतो आणि दुसऱ्या डायस वर आपले नंबर चेंज होत गेले. 3, 4, 3, 5, 3, 6. मग पहिल्या डायस वर मी काय कॉन्स्टंट ठेवणार, 4. बाकी डायस वर नंबर चेंज होत गेले. ओके, थोडं केअरफुली लक्ष द्या. सॅम्पल स्पेस मी कसा ड्रॉ करत आहोत, तर मग पहिल्या डायस वर मी काय कॉन्स्टंट ठेवणार, 5. सेकंड डायस वर आपले नंबर काय झाले, चेंज. तेव्हाच तर आपण इझिली आपला सॅम्पल स्पेस ड्रॉ करू शकू. बरोबर. आता लास्ट जो पहिला डायस आहे त्यावर मी काय कॉन्स्टंट ठेवणार, 6.
आणि बाकी डायसवर आपले नंबर काय झाले, चेंज. ओके. त्यानंतर मी काय कॉन्स्टंट ठेवणार, 7 कॉन्स्टंट ठेवता येते का? डायसवर नंबर कुठून कुठपर्यंत असते, 1 to 6. तर मी आधी पहिल्या डायसवर 1 कॉमन ठेवला, नंतर 2 कॉन्स्टंट ठेवला, त्यानंतर 3 कॉन्स्टंट ठेवला, 4, 5, 6. या साईडचे सगळे नंबर काय केले आपण, चेंज अप टू 6 पर्यंत. तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला सॅम्पल स्पेस. काय झाला आपला सॅम्पल स्पेस. तर सॅम्पल स्पेस n ऑफ s, नंबर ऑफ s, 6 6 6 6 6 6 6 जा 36. तर n ऑफ s किती आला आपला, 36. आता सॉल्व कोणासाठी करायचं आहे, x काय डिनोट करते, सम ऑफ टू नंबर. सम ऑफ टू नंबर इथून सुरुवात होते, 1 + 1 2. तर सुरुवात होणार 2 पासून, एंडिंग काय आहे 6 6. तर एंडिंग कुठं होणार 12. म्हणजे डायस रोल केल्यावर जे आपले नंबर येतात, या नंबरची जर मी सम केली तर सुरुवात होणार 2 पासून, 2 3 4 5 6 अप टू 12. ओके. का बरं, कारण डायसची स्टार्टिंग होते 1 1 आणि एंडिंग होते 6 6. ओके. फर्स्ट राईट डाऊन दिस फास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण सॅम्पल स्पेस ड्रॉ केला. आता x का डिनोट करते आपल्याला, सम ऑफ टू नंबर. ओके. नाव केअरफुली लक्ष द्या. आधी घेऊ x, त्या खाली येणार आपला p ऑफ x, बराबर. x 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि एंडिंगला काय येणार 12. एक्स ची व्हॅल्यू आपण कुठून स्टार्ट केली, 2 पासून स्टार्ट केली अप टू 12. आता p ऑफ x, p ऑफ x. आता ऍडिशन केल्यावर 2 केव्हा येते, 1 + 1 2. एकचदा येते ना, 1 + 1 2 एकचदा. किती पैकी, 36 पैकी. सो 1/36. 3 बघा, 1 + 2 3, 1 + 2 3 आणि 2 + 1 3. 3 ऍडिशन केव्हा येते, एक 1, 2 च्या वेळेस येते आणि 2, 1 च्या वेळेस येते. कितीदा येते, 2दा. किती पैकी, 36. सो 2/36. 4 केव्हा येते, 1, 3 येणार, 1, 3 2, 2 आणि 3, 1. केव्हा केव्हा 4 येणार, 1, 3 2, 2 आणि 3, 1. कितीदा, 3दा. 3/36. नंतर 5, 1, 4 2, 3 3, 2 4, 1. 1 2 3 4. कितीदा आला, 4दा आला 5 ची ऍडिशन. सो 4/36. नाव 6, 1, 5 2, 4 3 3, 4, 2 5, 1. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. 5 टाइम्स. सो 5/36. नाउ 7, 1, 6 2, 5 3, 4 4, 3 5, 2 6, 1. कितीदा, 6दा. 6/36. नाउ 8, 8 2, 6 3, 5
4,4 बराबर, 5,3 अँड 6,2, 5 10 म्हणजे 5/36. नाव 9 ची ऍडिशन बघा आता, 3,6 म्हणजे 1 2 3 4, इथून 4च रो राहिला ना फक्त, तर 4 येणार. 4,36. 10 आधी इथं येणार, मग 1 2 3, 3च रो राहिल्या म्हणजे 3/36. 11 इथं आला, आणखी 6/5 म्हणजे 2/36. आणि 12 तर एकच 10 येते, 1/36. ओके, हा झाला x आणि हा झाला p ऑफ x. आपण याच्या आधी पण एक प्रॉब्लेम घेतलं होतं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला x आणि p ऑफ x आधी फाइंड आउट करावा लागला होता. बट हे जे आपला प्रॉब्लेम आहे यामध्ये तुम्हाला काय विचारलं, स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलं आहे. थोडं याकडे लक्षात ठेवा, काय विचारलं आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. मी आतापर्यंत तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला लिहून दिला नव्हता. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला असते SD इक्वल टू √v ऑफ x. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला √v ऑफ x. v ऑफ x म्हणजे व्हॅरियन्स ऑफ x. तर आधी तुम्हाला काय फाइंड आउट करायला लागणार आहे, व्हॅरियन्स ऑफ x फाइंड आउट करायला लागणार आहे. आधी काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, व्हॅरियन्स ऑफ x, आणि त्यानंतर त्याचा √ म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि व्हॅरियन्स ऑफ x फाइंड आउट करणं आपण ऑलरेडी टीच केलं आहे. व्हॅरियन्स ऑफ x साठी आधी फाइंड आउट करावा लागतो e ऑफ x, त्यानंतर e ऑफ स्क्वेअर. बरोबर, तर आधी आपण e ऑफ x फाइंड आउट करू. e ऑफ x, व्हॉट इज द फॉर्म्युला, समेशन ऑफ x इंटू p ऑफ x. e ऑफ x चा फॉर्म्युला समेशन ऑफ x इंटू p ऑफ x. x किती आहे 2, मल्टिप्लाय करा. 2 इंटू 1/36 प्लस 3 इंटू 2/36 प्लस 4 इंटू 3/36 प्लस 5 इंटू 4/36 प्लस 6 इंटू 5/36 प्लस 7 इंटू 6/36 8 इंटू 5/36 प्लस, बराबर ना, इंटू 4/6 प्लस 10 इंटू 3/36 प्लस 11 इंटू 2/36 प्लस 12 इंटू 1/36. ओके, या सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या मी. आफ्टर दॅट मल्टिप्लाय करतो आपण, करा. 2 इंटू 1 2, सो 2/36. 3 2 जा 6, 6/36. 4 3 जा 12, 12/36. 5 4 जा 20, 20/36. 6 5 जा 30, 30/36. 7 6 जा 42, 42/36. 8 5 जा 40 अपॉन 36 प्लस 9 4 जा 36, 36 अपॉन 36 प्लस 10 3 जा 30, 30 अपॉन 36 प्लस 11 इंटू 2 22, 22 अपॉन 36 प्लस 12 इंटू 1 12, सो 12 अपॉन 36. ओके, e ऑफ x कसा फाइंड आउट करायचा हे आपण मागच्या लेक्चर मध्ये टीच केलंच होतं, बराबर ना. तर x इंटू p ऑफ x असतो, तर आपण x आणि p ऑफ x चा काय केला, मल्टिप्लाय. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता या सर्वांमध्ये कॉमन काय, सॉरी, आपला जो 36 जो आपला डिनॉमिनेटर आहे किंवा जो आपला बेस आहे तो काय आहे, बेस सगळ्यांचा काय आहे, कॉमन. आता मी वरच्या टर्मची जर ऍडिशन करत गेलो, न्यूमरेटरची काय करत गेलो, ऍडिशन, तर ते येते 252. किती येते, 252. आणि अपॉन किती, 36.
तर विद्यार्थी मित्रांनो आपला ई ऑफ एक्स येते 7, कारण 252/36 केलं तर आन्सर किती येते आपलं 7. हा झाला आपला ई ऑफ एक्स. आता काय फाइंड आउट करायचा असतो आपल्याला? ई ऑफ एक्स स्क्वेअर. काय फाइंड आउट करायचं आहे? ई ऑफ एक्स स्क्वेअर. ई ऑफ एक्स तर आपला 7 आलाच. ओके, लक्षात ठेव जा ई ऑफ एक्स ची व्हॅल्यू. आता काढू ई ऑफ एक्स स्क्वेअर. नाव ई ऑफ एक्स स्क्वेअर काय असतो रे? समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 2, तर 2 चा काय होणार? स्क्वेअर. 2 स्क्वेअर इंटू 1/36 प्लस 3 स्क्वेअर इंटू 2/36 प्लस 4 स्क्वेअर इंटू 3/36 प्लस 5 स्क्वेअर इंटू 4/36 प्लस 6 स्क्वेअर इंटू 5/36 प्लस 6 स्क्वेअर, त्यानंतर 7 स्क्वेअर इंटू 6/36 प्लस 8 स्क्वेअर इंटू 5/36 प्लस 9 स्क्वेअर इंटू 4/36 प्लस 10 स्क्वेअर इंटू 3/36 प्लस 11 स्क्वेअर इंटू 2/36 आणखी प्लस 12 स्क्वेअर इंटू 1/36. ओके, फॉर्म्युलाच काय असतो आपला? एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. म्हणजे एक्सच्या जेवढ्या पण टर्म आहे त्यांचा स्क्वेअर करायचा, स्क्वेअर करून इंटू पी ऑफ एक्स करायचा. या ब्रॅकेटचं काम मला या व्हॅल्यू लिहायसाठी होतं. आता मी हा ब्रॅकेट क्लीन करून घेतो. आता लक्ष दे जा. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिंपली फक्त या व्हॅल्यू काय करायचे आहे? नोट डाऊन करायचे आहे. सी हिअर केअरफुली. थोडं केअरफुल लक्ष द्या. आता इकडे पहिले बघा, डायरेक्ट मल्टिप्लाय करू. सो ई ऑफ एक्स स्क्वेअर 2 चा जर स्क्वेअर केला 4, बरोबर? 2 चा स्क्वेअर किती होणार? 4. 4 केला डायरेक्ट मल्टिप्लाय करा, 2 चा स्क्वेअर करा आणि इंटू 1/36 हा होणार 4/36 प्लस 3 चा स्क्वेअर 9. ओके, मल्टिप्लाय करून स्क्वेअर करून जर मल्टिप्लाय केला तर येणार 18/36 प्लस इकडे येणार 48/36 प्लस नेक्स्ट व्हॅल्यू आहे आपली 100/36. तुम्ही स्क्वेअर करून मल्टिप्लाय करू शकता, मी डायरेक्ट नोट करत आहो. नेक्स्ट आहे 180/36 प्लस 294/36 प्लस 320/36 प्लस 324/36 प्लस 300/36 प्लस 242/36 प्लस 144/36. एकही व्हॅल्यू आपली सुटली तर नाही ना? एकदा चेक करून घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 2 3 4 5 6. एक कोणती तरी व्हॅल्यू सुटली का आपली? नाही तर 4/36 18/36 48/36 100/36 180/36 294/36 320. तो विद्यार्थी मित्रांनो आता या सगळ्या व्हॅल्यूची जर मी ऍडिशन केली, बरोबर, कारण सर्वांचा जो आपला बेस आहे तो काय आहे? कॉमन आहे. सो 36 ऍज इट इज येणार. 36 ऍज इट इज आल्यानंतर सर्व न्यूमरेटरची जर आपण ऍडिशन केली तर आपली ऍडिशन येत आहे
1974 तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो ई ऑफ एक्स स्क्वेअर. प्रॉब्लेम खूप लॉंग आहे म्हणून मी तुम्हाला आज लिहायला टाइम दिला नाही. आपला प्रॉब्लेम झाल्याबरोबर व्हिडिओ अपलोड होऊन जाणार. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये डबल एकदा व्हिडिओ पाहून पूर्ण प्रॉब्लेम नोट करून घ्या. आता फाइंड आउट करू आपण व्ही ऑफ एक्स. काय फाइंड आउट करू आता? व्ही ऑफ एक्स. तर आपला व्ही ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय असतो? ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. तर ई ऑफ एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली? 1974/36 मायनस ई ऑफ एक्स किती होता आपला? 7. सो 7 स्क्वेअर. वन्स अगेन 1974/36. 7 चा स्क्वेअर किती होतो? 49. याला जर विद्यार्थी मित्रांनो क्रॉस मल्टिप्लाय करून जर सॉल्व्ह केलं तर त्याचं आन्सर येते 35/6. क्रॉस मल्टिप्लाय करून जर सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येते? 35/6. हा झाला आपला व्ही ऑफ एक्स. बट आपल्याला व्हॅरियन्स विचारलं का? नाही. आपल्याला काय विचारलं? स्टँडर्ड डेव्हिएशन. नाव स्टँडर्ड डेव्हिएशन. हेन्स स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला होता अंडर रूट ऑफ व्ही ऑफ एक्स. स्टँडर्ड डेव्हिएशन काय होता? अंडर रूट ऑफ व्ही ऑफ एक्स. सो स्टँडर्ड डेव्हिएशन ऍज इट इज अंडर रूट 35/6. बराबर. आधी याला पॉइंट मध्ये सॉल्व्ह करून घ्या. 35/6 केलं किती होणार विद्यार्थी मित्रांनो? कितीचा भाग जातो तिथं? पहिले 6 5 जा 30. 5.0 कितीचा भाग जातो? 6 8 जा 6 6 जा 36. 6 7 जा 42. 6 8 जा 48. 8 आला. बराबर. आणखी 6 3 जा 18 म्हणजे 5.83. 5.83. व्ही ऑफ एक्स चा फॉर्म्युला असतो ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. म्हणून आधी ई ऑफ एक्स फाइंड आउट करावा. ई ऑफ एक्स स्क्वेअर फाइंड आउट करावा लागणार. त्याची हेल्प घेऊन आपण काढला व्ही ऑफ एक्स आणि व्ही ऑफ एक्स नंतर